हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? माझी मॉर्निंग आत्ताच झाली आहे. मी मस्तपैकी माझ्यासाठी स्वतःसाठी चहा घेतला आहे, चहा ठेवला आहे. माझ्या हातचा चहा पिल्याशिवाय मला फ्रेश वाटतच नाही. मी छान चहा पिला आहे. सकाळी सकाळी मला चहा प्यायला खूप आवडतं. लोक गरम पाणी पितात पण मी गार चहा पिते. एकीकडं पीठ मळायला घेते की जेणेकरून पीठ छान भिजेल आणि मग छान मऊसूत अशा पोळ्या होतील. पीठ मळून झालं की ते साईडला ठेवायचं आहे. पीठ मळलेलं छान सॉफ्ट पीठ आवडतं मला, त्याने पोळ्याही छान येतात. आणि पीठ मळून साईडला ठेवलं. किचन वाटा साफ करून घेतला आहे मी. मला स्वच्छ किचन वाटा आवडतं, त्याशिवाय मला कामच होत नाही. एकीकडं मी चहा प्यायला घेतला आणि एकीकडे मटकी भिजत ठेवली. मटकी म्हणजे धुवून ठेवली कारण मटकी करायची होती आज, मोड आलेली मटकी. शेंगदाण्याचा कूट पाहिजे होता तर मी शेंगदाणे भाजून घेतले. त्याच्यानंतर एकीकडे कांदा टोमॅटो कापून घेतला, भाजीसाठी लागणार होता म्हणून. एक कांदा एक टोमॅटो कापून घेतला. शेंगदाणे छान भाजून झाले, ते एका प्लेटमध्ये काढून घेणार होते मी आता. जरा शेंगदाण्याकडे पण लक्ष होतं माझं. टोमॅटो मी अर्धच घेतला होता कारण एक मोठा टोमॅटो होता. शेंगदाणे काढून घेतले होते. तिकडे भाजी टाकणार आहे. कढईमध्ये तेल, कढीपत्ता, जिरे, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धने पावडर, बेडगी मसाला, थोडंसं मीठ हे सगळं टाकून छान भाजी परतायला ठेवली होती. एकीकडे रुईला उठवतही होते. रुईच्या शाळेची तयारी चालू होती. रुईला झोपेतनं उठवायचे काम चालू होतं. एकीकडे मी आवाजही देत होते तिला. छान मोड आलेली मटकी, हरभरा, मूग सगळे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये. एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं. केटलला गरम पाणी भाजी ठेवायचं. लगेच चपात्या करायला घेतल्या. रुईला उठवायला गेली होती मी इथं. रुईला उठवलं, आंघोळीला पाठवलं. इकडे मग तोपर्यंत चपात्या लाटून घेतली. एका साईडनं भाजी चेक करत राहायची आहे. भाजीला उकळी आली होती छान. त्याच्यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट टाकलं बारीक केलेलं. मग अशी जे शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याचं मिक्सरमध्ये बारीक कूट करून घेतला. चपात्याही इकडं चालू आहे. एकीकडं रुईला इथं एकीकडे रुईसाठी नाश्त्याला तयारी करून ठेवली होती. एकीकडे रुईला पप्पा मम्मीसाठी चहा ठेवला होता. रुईला मी आता आवरायला रेडी करायला तिला नाश्ता खायला प्यायला देत होती. इथं मॅडम मस्त आंघोळ करून आलं होतं. तिला खायला घालत होती सकाळी सकाळी. मग ती तिच्या हाताने खायला घेतलं ना तर ती खूप वेळ लावते म्हणून मग खूप लेट होतो. तिला चारत होते मी. एकीकडे बॅग चेक करत होते, बॅग भरली आहे की नाही भरली आहे, हर एक बुक टाकलं आहे की नाही टाकलं आहे. तरी पण जे माहिती असतं आपल्याला की एक बुक टाकलेली नाही आहे मॅडम,
तिला उठवलं, तिला ती बुक चेक करायला सांगितली, तिला बुक काढायला सांगितली, बुक भेटली, बुक भरली. बघा तिला खायला भरवायला चालू केलं. बॅग भरून दिली तिची, डबा टाकला, हेअरबँड, रबर. तिचा 2 बो आणते नेहमी, पण तिचा रबरच सापडत नव्हता. तर मम्मीच्या आमच्यामध्ये काय चालू होते. इकडे घड्याळ बघायचं पण काम चालू होतं. हे असे नखरे चालूच आहे. असे सोडवायला गेले मी तिला. छान टाटा बाय बाय. ब्लॉगिंगमध्ये तिथे बोलायचं काम चालू. लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.